तर हे पाणीपुरीचं पॅकेट आहे ते घेऊन येते त्याला. कोणतं घ्यायचं एकदा पण हे घेते मोठंवाला किंवा हे छोटेवाले दोन घेते. पाणीपुरीचे पॅकेट इथे भात टाकला वरण फोडणी दिली वरणाला. तर इथे एवढे आहेत मसाले बघू शकता, भरपूर सारे मसाले आहेत. तर आता याचं वजनच असेल 1.5 किलो असेल बहुतेक मसाल्याचं नुसतं. तर कसं वजनानुसारच त्याला द्यावं लागेल माझ्या भावाला. त्याच्यामुळे ना जे जे इम्पॉर्टंट आहे ना तेच मसाले घेतलेले आहेत. आणि फक्त एक्स्ट्राचे त्याला पाणीपुरी खूप आवडते म्हणून मी पाणीपुरीच्या पुड्या घेतल्या, 2 घेतल्या छोट्या छोट्या. भरपूर वेळेस होती करू शकेल तो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 9. तर मी आता आरती करून घेते पटकन बाप्पाची आणि मग स्वयंपाक करायचे. आज माठाची भाजी आणि बाजरीच्या भाकरीच करणार आणि तेच असं प्लॅन आहे. आणि आज ना माझा भाऊ लवकरच 2-1 दिवसांनी जाणार आहे रशियाला. तर त्याच्यासाठी मी थोडेसे काहीतरी काळा मसाला वगैरे भरून ठेवेल. बाकीचे मसाले असतात ना 10-10 रुपयाचे ज्या पुड्या असतात ना, बिर्याणी मसाला वगैरे, सगळ्या मसाल्याच्या पुड्या घेऊन येणार आहे. आणि बाकी ना त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी मस्त फरसाण नाशिकचा कोंडाजी चिवडा 1 पॅकेट घेणार. त्याच्यासाठी मस्त भाकरवडी चिरोटे असे काय काय म्हणजे घ्यायचं आहे सामान. तर ते आज बघू जमलं तर आज पटकन आरती करून घेते.
गणपती बाप्पा आरती तर जेवण वगैरे झालं आणि वैभव पण हॉस्पिटलला गेली. टिफिन दिला त्यांना. आता वाजले 3 आणि माझा भाऊ आलेला आहे माझ्या बहिणीकडे, पण आज तर काही जमणार नाही, उद्या जावं लागेल भेटायला त्याला. आणि आता आम्ही चाललो जवळच्या मार्टमध्ये, त्याच्यासाठी मी मसाले घेते वेगवेगळे. आता कोणते भेटतात ते नाही माहिती, पण मॅगी मसाला वगैरे, वाटण, तर असे मसाले घेऊन, मागच्या पण वर्षी मीच घेऊन दिले होते त्याला आणि ह्या वर्षी पण मीच घेऊन देणार मसाले काय काय लागणार ते. आणि तरी 1-2 मसाले आहेत घरी, मग ते पण देणार मी. आणि बाकीचं उद्या साहित्य घेणार. नाशिकचा चिवडा वगैरे त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी, रशियाच्या जे मित्रमैत्रिणी असेल ना त्यांच्यासाठी चिवडा वगैरे, फरसाण तिथं उद्याच घेणार. आता फक्त इथे जेवढं भेटतं तेवढं घेते मार्टमधून. आणि जमलं तर तसंच पुढे जाऊन बेकरीमध्ये जाऊन भाकरवडी वगैरे असं ते बघते. तर चला आता निघतो. आणि कियारा मियाला पण घेते मी सोबत. ते रेडी झालेले आहे आणि आज ना ऊन पडलं, तुम्हाला दाखवते म्हणून मग म्हटलं जाऊन येऊ. तर बघू शकता आज छान क्लिअर वातावरण आहे, तर आज जाता येईल बाहेर गाडीवर. चला आता निघू आपण. निघतो आणि मॉलकडे. जवळच मार्ट आहे, तिथे सगळ्या गोष्टी भेटतात, मसाले वगैरे सगळं भेटतं तिथून. आता जेवढं भेटेल तेवढं घेऊ. मग जमलं तर बेकरीमध्ये पण जायचं आहे आणि बाकीचं घ्यायचं आहे. तर चला. पाऊस नाही आज, मस्त वातावरण मार्टमध्ये आलेलो आहे आणि बघतो आता इथे मसाले वगैरे. हे घे एक. चला तर मसाल्याच्या शिक्षण मध्ये जाऊन मसाले बघतो. चला पुढे चला. चला मटर पनीर आहे, नंतर व्हेज मंचुरियन काय नाही तिकडचं का नाही, नंतर हा चिली फ्लेक्स घेऊन पनीर चिली मसाला टाक बॅग में टाक. चिकन खानदेशी काय घ्यायचं बघा. तर हे पाणीपुरीचं पॅकेट आहे, त्याला कोणतं घ्यायचं एकदा तर हे घेते मोठंवाला किंवा हे छोटेवाले 2 घेते. पाणीपुरीचं पॅकेट, पाणीपुरी मसाला बघावा लागेल. चल बरं पाणीपुरी मसाला बघा. मम्मी बघी तुम्हाला घ्यायचे कधी याला घ्या. कोणते घ्यायचे बघा. मोठंच काय ना मोठा हा घ्यायचा का काय पण पिंकवाला का 2 घेता किती घेऊ खाता येईल. हा तेच तर असं छोटे छोटे घेऊ का 2. हा तुला एक घेतला
पिंको हा कोणती कॅडबरी घ्यायची बघा. मी तो इथे बघते भांडे. तर बघू शकतो एवढे मसाले घेतले. काय बॉटल बघ कोणती घ्यायची. मार्टमधून जेवढे मसाले भेटले तेवढे घेतले, कारण एवढं काय भेटले नाही, नुसतं वाटण वगैरे भेटले. बाकीचे मग पाणीपुरीच्या पुड्या वगैरे घेतल्या. आता दुसरीकडून जाऊन काय म्हणते बेकरीमध्ये जाऊन भाकरवडी वगैरे ते घेतो. आणि विहान त्याला बघू शकता रोज पेटलची चिक्की आहे ही, मस्त ती खाते. तर अशी भेटते रोज पेटलची शेंगदाणा चिक्की, मस्त लागते. ह्या दुकानातून मी काही मसाले घेतलेले भरपूर, तुम्हाला भरपूर दाखवते. आणि मसाले घेऊन आलो, जेवढे मिळाले तेवढे मिळाले घेऊन आलो. आणि बेकरीमध्ये जायचं राहून गेलं, कारण पाऊस होता आणि पण त्याची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे त्याला घरी जाऊ. आणि इथे मी भरपूर सारे मसाले घेतले. केअर इकडे केअर आहे असं ना बनवून असं. तर इथे बघू शकता सगळे मसाले आहे आणि बाकीचे याच्यात. आता आम्ही वरती गेल्यावर तुम्हाला सगळे मसाले दाखवते. बाकीचं आम्ही घेतलं काय काय त्यांना असं एवढं सारं घेतलेलं आहे. आलो पावसाला नेमकी ओले झाले केस आणि विहान त्यांचे पण पटकन बरं झालं आलो. आणि बेकरीमध्ये जायचं राहून गेलं, तिथे मला भाकरवडी आणि चिरोटे वगैरे असं घ्यायचं होतं. आता उद्या वैभव येतील ना तेव्हा पटकन जाऊन घेऊन येऊ आणि संध्याकाळी जाऊ लकीला भेटायला. तर ते पुढचा ब्लॉगमध्ये शेअर करेलच मी तुम्हाला. पण जेवढे मसाले भेटले मी तेवढे आणलेले आहे. थोड्या वेळ दाखवतेच तुम्हाला चहाच्या टाइमला. चला मुलांना आता थोडंसं वाळून देते ड्रायरने. तर आता वाजले 6:30 आणि चहाचा टाइम. चहा झाला की मग आरती करून घेईल. आणि इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि इथे वरण टाकलेलं आहे मसुरीचं. म्हटलं आज ना वरण भातच करेल. आणि इथे मसाले आहे तर म्हटलं तुम्हाला मसाले दाखवून देते चहा पिल्यानंतर. कोणकोणते मसाले घेतले मी त्याला रशियाला घेऊन जाण्यासाठी, तर ते दाखवतेच. पहिल्यांदा चहा पिते, कारण पाऊस पडत होता, इतकी थंडी वाजून आलेली ना. आणि इथे ना मी शुगर फ्री नवीन दुसऱ्या आणल्या नॅचरल स्वीटनर. फिटनेससाठी स्वीटनर आहे नॅचरल, नॉन कॅलरिक, म्हणजे याच्यात काहीच कॅलरीज नाहीये, नुसतं स्वीटनर आहे. स्वीटनेस ऑफ शुगर हे फक्त आपल्या याच्यासाठी आहे. काय म्हणता वेट लॉस करत असेल ना तुम्ही त्याच्यासाठी हे स्वीटनर वापरू शकता तुम्ही, शुगर फ्री नॅचरल. तर मी पहिले ते दुसरं आणत होती, आता हे आणलं. हे फॉर फिटनेस साठी आहे. तर मग म्हटलं येते हेच घेईल. आणि याच्यामध्ये 100 सॅचेट आहे तसे अशा या छोट्या छोट्या पुड्या. म्हणजे एक टाइमला एक पुडी टाकायची चहासाठी, किंवा तुम्ही ज्यूस करत असणार किंवा सरबत करत असणार त्याच्यासाठी. तर हे 100 आहे आणि हे मिळालेलं आहे मला 159 रुपयाला मिळालेलं आहे. एवढं 75 ग्रॅमचं आहे. तर हे माझ्यासाठी काढते मी. आणि बाकी वैभवसाठी तर नॉर्मल साखर. आणि ही पण नॅचरल म्हणजे साखर आहे, 50% लेस कॅलरीज आहे. तर ही मी ना शिरा काही गोड करायचं असेल तर ही वापरते मी. जसं मोदक केले होते आपले बाप्पाला पहिल्या दिवशी, तर हे वापरली होती मी साखर. तर आतापासूनच फिटनेस, स्वतःच्या शरीराची काळजी घेतली तर पुढे चांगलं राहील म्हणून मग. आणि आता तुम्हाला माहिती आहे डायबिटीजचे वगैरेचे प्रमाण वाढलेले आहे. आता मी ना पावडर टाकून चहा उघडून घेते असं मस्त छानपैकी भरपूर. आणि त्याच्यानंतर मग उकळत आला की ही साखर टाकते 1 सॅचेट. आणि मस्त गोड असतो, छान लागतो चहा. जिभेला फक्त चव पाहिजे साखरेची गोड, बाकी मग मध्ये कॅलरीज वगैरे काहीच मिळत नाही त्याच्याने. तर असं. तर बाकीचं तर सामान राहिलं, आज मला पूर्ण घ्यायचं होतं सामान, पण पावसामुळे आणि विहान त्यांची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे अर्धवट सोडून मसालेच घेऊन आले. तरी भरपूर मसाले आणले मी, तुम्हाला दाखवतेच मी कोणकोणते मसाले आणले. चला
आता आरती झाली की बोलतेस तुमच्याशी. तर इतक्यात आरती झाली मस्त छानपैकी. आणि दुपारी ना सीताफळ तोडले होते, इतके मोठे मोठे. तर बघू शकता हाच किती मोठा आहे. बाकीचे ना वैभवने हॉस्पिटलला नेले, कारण ते एवढे कोणी खात नाही ना, तिथे सिस्टर वगैरे असतं त्यांना देण्यासाठी. पण मी एक ठेवला, म्हटलं एक बाप्पाला ठेवू नैवेद्यासाठी. तर एवढा मोठा आहे माझ्या हातावर तो एवढा आहे, इथे ठेवलेला आहे आता बाप्पासाठी. आणि चला आता मी तुम्हाला मस्त मसाले दाखवते काय काय आणलेले. तर पूजा झाली बघितलं असेल. आता इथे भात टाकला, वरण फोडणी दिली वरणाला. तर इथे एवढे आहेत मसाले, बघू शकता भरपूर सारे मसाले आहेत. तर आता याचं वजनच असेल 1.5 किलो असेल बहुतेक मसाल्याचं नसतं. तर कसं वजनानुसारच त्याला द्यावं लागेल माझ्या भावाला. त्याच्यामुळे ना जे जे इम्पॉर्टंट आहे ना ते मसाले घेतलेले आहेत. आणि फक्त एक्स्ट्राचे त्याला पाणीपुरी खूप आवडते म्हणून मी पाणीपुरीच्या पुड्या घेतल्या, 2 घेतल्या छोट्या छोट्या. भरपूर वेस्ट होती, करू शकेल तो. तर आता इथे सगळे मसाले काढून ठेवते मी. असं होते. तर इथे घेतलेले आहे छोले मसाल्याच्या 3 पॅकेट घेतलेले आहे. म्हणजे अर्धी टाकली ना तरी होऊन जाईल. तर ह्या 3 पंजाबी छोले 3 पॅकेट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बिर्याणी मसाले भरपूर घेतले, 5 घेतले. मी पण अर्धी टाकली नाही. मला हा बिर्याणी मसाला खूप आवडतो, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी. खूप छान म्हणजे त्याच्यात खडे मसाल्याची चव इतकी भारी येते ना, म्हणून मग हे घेतले मी मसाले. काय म्हणतात बिर्याणी मसाला, छोले मसाला. त्याच्यानंतर हे मॅगी मसाल्याच्या पुड्या आहेत, त्यामुळे त्या पण भाजीत टाकता येतील त्याला. तर हे किती पॅकेट आहे, 4 पॅकेट आहे. तर 4 आहे याच्यामध्ये, म्हणजे 16 पॅकेट आहे एवढे वेगवेगळे मसाले. तर बघू शकता अशी हे मॅगी मसाला आहे, मॅगी मॅजिक मसाला. तर हे 4 घेतलेले आहे. त्याच्यानंतर हा पण एक मॅजिक मसाला 10 रुपयाचा, हा एकच आहे. खडे मसाले वगैरे सगळे म्हणजे हा कशात पण चालेल, हा एक आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे सूप, बघू शकता. नंतर हे बटर चिकन मसाला आहे, खिचडा मसाला आहे, कबाब मसाला आहे. ते एकच घेतले, ते कधीतरी करेल पण जे जास्त लागतं तेच घेतले. इथे ना चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा, तर ह्या 3 पुड्या घेतल्या चिकन मसाला. त्याच्यानंतर खिचडी मसाला 2 घेतलेले आहे इथे ह्या पुड्या. नंतर माझा काळा मसाला तो नंतर पण भरणार थोड्या वेळाने, तर तो पण पिशवीत भरेल मी. हा एक करी मसाला आहे, अंडा करी मसाला, तो 4 पॅकेट घेतले ते. त्याच्यानंतर शेवभाजी मसाला आहे, मटन मसाला आहे, हे एकच पॅकेट घेतले, कधीतरी तो शेवभाजी वगैरे करणार. मिसळ मसाला आहे, तो एकच घेतला. त्याच्यानंतर किचन किंग मसाला, हा कशात पण चालेल म्हणजे मग घेतला मी तो एक असाच. त्याच्यानंतर हे काय म्हणतात दाल तडका मसाला 3 घेतले पॅकेट, दाल तडका मसाला. त्याच्यानंतर किचन किंग मसाला 3 घेतले मी, कशात पण चालेल ना, एक चमच टाकलं तरी कोणत्याही भाजीमध्ये ते घेतलं. नंतर इथे शाही पनीर मसाला घेतलेला आहे, इथे 2 घेतलेले आहे, 2च होते त्यांच्याकडे म्हणून 2 घेतले. चहा मसाला 1 पुडी घेतली आहे. बाकी मग जिंजर पावडर वगैरे आहे माझ्याकडे, मी ती देईल एका पॅकेटमध्ये घेऊन. इथे मटर पनीर मसाला 1 घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे ना चिली फ्लेक्स आहे, म्हणजे कशात पण टाकून खायला चिली फ्लेक्स घेतलेली आहे. मेन म्हणजे वाटण घेतलं मी, इथे 4 वाटण घेतले. मला असं वाटतं की अजून 2 घ्यावे, तरी इथे पण 4 आणले मी. काळं वाटण 4 पुड्या, याच्यात 2दा भाजी होईल त्यांना, चिकन वगैरे किंवा काय केलं तर 2दा होईल काळ्या मसाल्याची भाजी वाटणाची. तर एका टाइमला 2 भाजी होईल, म्हणजे किती 4 8 वेळेस भाजी होईल. तर अजून 2-1 पुड्या घेईल, उद्या घेईल मी त्यानंतर. त्याच्यानंतर हे पाणीपुरीचे पॅकेट 2 घेतलेले आहे, छोटे छोटेच आहे.
पण मग कसं एक फोडलं तर कसं मऊ नको होईला म्हणून मग हे 2 घेतले. त्याच्यात खूप आहे पाणीपुरी, त्याच्यात पुऱ्या खूप आहे. तर असे 2 पॅकेट घेतले. त्याच्यानंतर कबाब मसाला आहे हा, हरा कबाब मसाला, हरियाली काय म्हणतात त्याला, तो आहे. त्याच्यात रेसिपी आहे कसं चिकन फिश काही करू शकता याच्यात मॅरिनेट करून. तर हा घेतला. तर एवढे सारे मसाले घेतलेले आहे. आता माझा जो काळा मसाला आहे ना तो भरून घेते मी. हा काळा मसाला एका पिशवीत पॅकेटमध्ये पॅक करून हे मसाले याच्यात ठेवून देते. तर एवढे मसाले घेतले मी माझ्या भावासाठी. मागच्या वर्षी पण मी घेऊन दिले होते त्याला भरपूर सारे मसाले, खूप दिवस टिकले त्याला. आणि उद्या काही मसाले वगैरे, उद्या काही गोष्टी घेणार. आज जमलं नाही ना, त्याच्यामुळे मग आज जेवढं शक्य झालं तेवढं घेतलं. तुम्हाला पण दाखवलं. त्याला हे मॅगी मसाले खूप लागतात ना, म्हणून मी जास्त घेतले ते. आणि बिर्याणी मसाले घेतले. तर एवढे सारे मसाले घेतलेले आहे त्याच्यासाठी. आता मी हा काळा मसाला नाही एका पिशवीत छोट्या डब्यात भरते प्लास्टिकच्या. याच्यात भरते म्हणजे हलकं पण राहील आणि त्यात ठेवता येईल मला. तो मसाला काळा मसाला, कोल्हापुरी काळा मसाला आहे हा. तर त्याने नुसतं 2 चमच टाकलं तरी भाजी की छान होते. त्याच्यात हळद काय म्हणतात सगळे मसाले मिक्स ऑलरेडी आहे. इतका छान वास येतो काढल्या कोल्हापुरी काळा मसाला. हा कोणत्या पण भाजी टाकला त्याने तरी ती छान भाजी होते. वांग्याची वगैरे कोणती पण भाजी होती ना तर त्याच्यात इतकं छान लागतं. तर बघू शकता एवढा डब्बा भरून देते त्याला मी काळा मसाला. म्हणजे आताच भरून ठेवलं म्हणजे लक्षात गेलं एवढं साहित्य. आता बाकीचं उद्या अर्ध साहित्य घेऊ इथे ठेवून देते. आपला भात पण एकदम रेडी झालेला आहे. आता वरणाला फोडणी देऊन देते. चला बोलते नंतर.